काय म्हणत होता? नाही म्हणजे माझं लक्ष नव्हतं. समोरच्याचं ऐकणं सुद्धा एक कला आहे, माहिती आहे ना. आपल्या मानसिकडे ती कला आहे. मी परत तिला सांग, ये आम्ही तुझ्याच बहिणीबद्दल बोलत होतो. मानसी आहे ना, तिच्याकडे समोरच्याचं ऐकण्याची एक कला आहे. काय केलं मोनिका? नाही म्हणजे तुम्ही दोघी बहिणी एकत्र मोठ्या झाल्यात म्हणून तुला माहिती असेल, आहे ना? ऍब्सोल्युटली बाबा. समोरच्याचं ऐकून घेण्याची कला आहेच, पण समोरच्याला ऐकवण्याची कला सुद्धा नवीनच डेव्हलप झाली. असा अभिमान पाहिजे बहिणीचा. मी आतमध्ये चहा करून ठेवलाय, तेवढा घे. हा, थँक्स. बघ, याला म्हणतात संस्कार. थोडा सूर चुकलाय. काय झालंय? काल रात्री उशिरापर्यंत विक्रांत घरी आला नव्हता. तो कधी आला, पुढे त्यांच्यात काय झालं हे कळण्याचे दोन मार्ग आहेत. एक, चहा बरा आणि गरम असेल तर सौम्य शब्दात कळेल. चहा बरा नसेल तर तिच्या मनात आहे ते फाटकन बोलून ती मोकळी होईल. अगो बाई, एवढ्यात झाला चहा घेऊन? थंड होता, पण ठीक आहे, घेतला मी. काय ग, विक्रांत काही बोलला का? बोलण्यासाठी ते झोपेतनं उठायला हवेत ना आई. म्हणजे विक्रांत अजून उठला नाही? आई कधी आले ते कळलंच नाही मला. पहाटे 3 वाजेपर्यंत मी त्यांची वाट बघत होते. अगो बाई, आता? आता काय बघू साहेब कधी उठतायत ते. तसंही मला बरंच बोलायचंय विक्रांतशी. आलेच मी. अहो, आता? काही नाही, मग अशी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलंस ना, तसं हे पण सोडून दे, म्हणजे नाही त्रास होणार तुला. परत चल, फिरायला कधी जाऊया? कुठे? म्हणजे आता? नाही, राहू दे, तू कर तुझं काम. चहा घेणार आहेस का कॉफी? कॉफी? अजून आठवडाभर तरी मला कॉफी विचारू नका. म्हणजे कंटाळा आलाय असं नाही, पण तरी बरं झालं आलीस. मगाशी मी तुझ्याशी बोलणारच होते, पण काय हवंय तुला? कॉफी चालेल. हे असं हवं. काय हवं असेल ना ते मोकळेपणाने मागून घ्यायचं. हा, काही खाणार आहेस का? नाही, नको. बरं मला सांग, तुझं आणि विक्रांतचं बोलणं झालं की नाही? काय गो, माफी मागितली की नाही त्यांनी? माफी विक्रांतने? नाही. आश्चर्य आहे. नाही म्हणजे आमचा विक्रांत चूक नसताना सुद्धा माफी मागणाऱ्यापैकी आहे. ते इतरांच्या बाबतीत असेल आई, माझ्या बाबतीत तसं अजिबात नाहीये. तुला सांगते, विक्रांत लहान असताना माझ्या काय किंवा यांच्या काय, आमच्या रागावरचं औषध म्हणजे विक्रांतचं सॉरी म्हणणं. अगं तो इतक्या निरागसपणे सॉरी म्हणायचा ना की राग कुठल्या कुठे पळून जायचा. मग आम्ही काय करायचो माहितीये का? घरात कुणीही रागवलं म्हणजे अगदी आई सुद्धा, की आम्ही याला पुढे करायचो. मग तो सॉरी असं निरागसपणे म्हणायचा. मग आपण रागावलो होतो हे सुद्धा समोरचा माणूस विसरून जायचा.
असं असेल तर आई, तेव्हाचा विक्रांत कुठेतरी बेपत्ता झालाय. हा विक्रांत वेगळाच. तसं नाहीये ग. तो तुझी नक्की माफी मागणार बघ. हा, आता त्याच्या डोक्यात जर काही हॉस्पिटलचे विचार असतील ना तर माहिती. ऍब्सोल्युटली. आजकाल त्याच्या मनात फक्त आणि फक्त हॉस्पिटलचेच विचार असतात. असं म्हणतात की बॉस आणि एम्प्लॉई यांच्यातलं नातं मैत्रीचं असावं. त्यामुळे दोघांनी एकत्र केलेल्या कामाचे रिझल्ट देखील वेगळे मिळतात. काय वाटतं विक्रांत तुला? हो, बरोबर आहे तुझं. आणि मानसी, तुला काय वाटतं? हो आत्या, बरोबर आहे तुमचं. कारण ना तसं होणं गरजेचं असतं. जोवर काम करणारं ऑफिस एक कुटुंब होऊन काम करत नाही, तोवर त्याचा रिझल्ट वेगळा असतो. आणि एकदा ते कुटुंब झालं की मग त्याचे रिझल्ट्स वेगळे मिळतात. म्हणून इन्व्हॉल्वमेंट खूप इम्पॉर्टंट असते. कालपासून मी माझी एक फाईल शोधतेय. हे असं झालं ना की मग माझी चिडचिड वाढते. विक्रांत, जरा सारिकाला फोन लाव बरं. कुठली फाईल आत्या? नाही, तुला नाही माहित. मेडिकल असोसिएशनने काही केसचे डिटेल्स पाठवले होते. आत्या, तुमच्या राईट साईडच्या कपाटात 2 नंबरच्या कप्प्यात बघा. हो गॉड. तू ठेवलेली सी फाईल? पण हे तर सारिकाचं काम आहे. पण हेच तर तुम्ही आता सांगितलं, इन्व्हॉल्वमेंट महत्वाची. एक कुटुंब होणं आवश्यक असतं. मग कुटुंबात माझं काम तुझं काम असं वेगळं नसतं ना. आलीच मी. हा, बोल मधुरा. अरे मोनिका, ऐक, हा. आज बाहेर जायचा प्लॅन चाललाय. व्हॉट अबाउट यू? अरे यार, तुम्हाला सुद्धा आजचाच दिवस मिळाला होता. नाही, मला नाही जमणार आहे. का ग? अगं, एकतर माझ्याकडे चांगले ड्रेस नाही आहेत आणि जे आहेत ते टाईट होत आहेत. एक काम करते, मी तुला कॉल बॅक करते. काय सांगतेस? अरे जस्ट वेट फॉर माय कॉल. मी तुला कॉल बॅक करते. ओके, बाय. ओके, बाय. हॅलो. ऐक ना, मला कुठलाच ड्रेस बसत नाहीये. मी एक काम करते, मी ना ऑनलाईन ऑर्डर करते. कूल. एक काम कर, तू नको येऊस आज. हॅलो. अच्छा ठीक आहे, चल बाय. मी नंतर तुला सेल्फीज पाठवते. हॅलो. बाय द वे, माझ्या मैत्रिणी बेबी शावर करणार आहेत. मस्त ना? डोहाळ जेवण 5 स्टार मध्ये. आपलं काही ठरतंय का डोहाळ जेवणाचं?